Hello, dear students. So, see, in this video, we are going to see the clarification of all the questions which are there in the mind of the students in related with the exam of 10 and 12. काही दिवसापासून मला बरेच विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स आलेले आहे. त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत. त्या समस्या परीक्षेला धरून, सिलेबसला धरून आणि म्हणून एक त्यावर व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं. तर या सगळ्या समस्यांचं निराकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर नेमक्या 2-4 जे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनातले आहे ते म्हणजे सर, परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन? एक, परीक्षा लांबणीवर जाणार का? नंबर 3, परीक्षेचा सिलेबस कमी झालेला आहे का? तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असा होता की सर, परीक्षा ह्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार की होणारच नाही? तर मला जबाबदारीने इथं सांगावंसं वाटतं की आत्ता 10 मिनटं अगोदर मी जे टी व्ही पाहिलेली आहे त्यामध्ये नामदार वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा ह्या ऑफलाईनच होणार. दरवर्षीसारख्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा यावर्षी पण ऑफलाईनच होणार हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला पण परीक्षेची चांगल्या प्रकारची तयारी जी तुम्ही करत असाल ती यापुढे पण कंटिन्यू ठेवायची आहे. विद्यार्थ्यांचा एक इतर समस्यापैकी एक आणखी समस्या होती की सर, आपली परीक्षा ही वेळेवरच होईल का? तर हो, सध्या तरी स्थिती अशी आहे की जो टाईमटेबल आपल्याला मिळालेला आहे त्या वेळापत्रकानुसार, त्या टाईमटेबलनुसारच आपली परीक्षा 10वी आणि 12वीची होईल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा एक कॉमन असा प्रश्न होता की सर, जे काही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंबहुना काही न्यूजमधून अशा बातम्या विद्यार्थ्यांपर्यंत जात आहे की आपल्या परीक्षेचा सिलेबस पुन्हा कमी केलेला आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्याला जो सिलेबस कमी करून दिलेला आहे तो या सेशनच्या सुरुवातीला करून दिलेला होता आणि तो म्हणजे 25% सिलेबस कमी झालेला होता. त्या 25%च्या व्यतिरिक्त कुठलाही सिलेबस स्टेट बोर्डसाठी कमी झालेला नाही. अजूनही कुठलं नोटिफिकेशन आलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला त्या 75% सिलेबसवर तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व करू शकता. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळालेले असेल. आता सर्वप्रथम हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचा पेपर पॅटर्न काही विद्यार्थ्यांना कळलेला नाही आहे. काही नवीन त्यांनी एक्सरसाइजेस यावर्षी टाकलेले आहे. त्यामुळं हा ॲक्च्युली मी अगदी जेव्हा आमचं ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंगनंतरच आम्हाला एक सॅम्पल, एक क्वेश्चन पेपर कॉपी पाठवण्यात आलेली होती. ते मी आज तुम्हाला सांगतो आहे. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी अगोदरच हा पेपर पॅटर्न डिस्क्राईब करून दिला, एक्सप्लेन करून सांगितला की आपल्याला क्वेश्चन्स यावर्षी कसे फॉर्म होतील. पण आणखी काही जे विद्यार्थी असेल त्यांनी पण तो समजून घ्यावा. तर मी तुम्हाला आता 12वी इंग्रजी या विषयासाठी पेपर पॅटर्न कसा असेल, कुठला क्वेश्चन किती मार्क्सला असेल, नेमके सब क्वेश्चन्स कसे राहील, हे आपण आता डिटेल्समध्ये पाहणार आहोत. चला तर मग. चला पहा, तुम्हाला ह्या स्क्रीनवर दिसलेलं असेल की हा पेपर सब्जेक्ट इंग्लिश क्लास 12. ओके, इट इज ॲक्टिव्हिटी बेस्ड सीट and it will be for 80 marks, राईट. तर पहा, आपल्या पेपरची डिव्हिजन एकंदरीत सिलेबस सारखी केलेली आहे. प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल अँड नॉवेल. या नॉवेलबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याचशा समस्या आहे, त्याचे उत्तर मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत. तर पहा, सेक्शन फर्स्ट तुम्हाला आहे प्रोज. आपल्याला एकंदरीत मीन्स 8 लेसन्स आलेले आहेत. देर आर 8 लेसन्स इन अवर सिलेबस
and for this year only 2 lessons have been removed out, or 2 lessons have been omitted, means only there are 6 lessons remains, and out of 6 you will have one lesson and particularly one extract there in the paper. So he see here, reading for comprehension, language study, summary writing and mind mapping. म्हणजे सेक्शन फर्स्ट प्रोज आपल्याला 16 मार्क्ससाठी विचारलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट पहा, इथं दिलेलं आहे, इथं रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो फॉर 12 मार्क्स. आणि ह्या म्हणते सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 कन्सिस्टिंग ऑफ 275 to 30 वर्ड्स. म्हणजे 250 ते 300 शब्दाचा एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल, एक पॅसेज आलेला असेल आणि त्यावर काही क्वेश्चन्स फॉर्म राहील. पहा, आपल्याला एकंदरीत या फर्स्ट सेक्शन फर्स्ट प्रोजमध्ये 6 क्वेश्चन्स आलेले असेल, A1, A2, A3, A4, A6, A5, A6. तर A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, इट विल बी आस्क फॉर 2 मार्क्स. देन A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इन्फरन्स और इंटरप्रिटेशन ऑफ ॲनालिसिस. म्हणजे यावर देखील तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न विचारलेला असेल. याचं आन्सर्स एक्झॅक्टली पॅसेजमध्ये राहणार नाही, पण पॅसेजच्या आधारावरच ते आपल्याला लिहायचं असते. म्हणजे रँडम आन्सर त्यामध्ये पसरलेलं असते, ते आपल्याला व्यवस्थित फाइंड आउट करून आन्सर शोधावं लागते, लिहावं लागते. ओके. देन पर्सनल रिस्पॉन्स. You people all are familiar with personal response question. Now, so far as 10th class level and 12th class level is concerned, there is a difference. 4, 5 or 6, at least 4 or 5 lines are expected here in personal response question, in which your language can be judged, one thing, your thoughts can be judged, second thing. And remember one thing, in personal response question, your ऑलवेज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मस्ट बी सीन देअर. म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल जर असा प्रश्न असेल की डू यू बिलीव्ह इन गॉड, येस ऑर नो. सो आय थिंक why should not we always deal with such a person in a positive way? Write down yes, आणि नो देखील तुम्ही लिहिला तरी चालेल, बट ऑलवेज, फॉर एक्झाम्पल, डू यू हेल्प अदर, येस. दिस इज द पॉझिटिव्हिटी ऑफ अवर थॉट्स. अशा प्रकारे 4 किंवा 5 ओळीमध्ये तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स या क्वेश्चनचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहायचं आहे. लँग्वेज वगैरे चांगली तुम्हाला मेन्शन करावी लागेल. देन लँग्वेज स्टडी. या लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला 2 मार्काला ग्रामर असेल आणि ते सीन ग्रामर असेल, ते पॅसेजवर आलेलं ग्रामर असेल, राईट. देन व्होकॅबलरी. इन दिस A6, 4 words perhaps will be given, similar, opposite, like that, synonymous or antonymous, etc. And you need to find out from the passage the right answer. अशा प्रकारे हा तुम्हाला 12 मार्क्ससाठी पहिला पॅसेज राहील. त्यानंतर पाहिलं लँग्वेज स्टडी, म्हणजे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आपल्याला इथं आलेलं आहे आणि ते आहे 4 मार्क्ससाठी. त्यामध्ये B1, B2 घेतलेला आहे. B1मध्ये आहे डू ॲज डिरेक्टेड और ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स. यामध्ये तुम्हाला कुठलं पण ग्रामर विचारू शकेल. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्ह पॅसिव्ह वाईज, एका टेन्समधून दुसऱ्या टेन्समध्ये चेंज करणं, किंबहुना डिग्रीचं सेंटेन्स असू शकतं, किंवा जे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेसमध्ये जितक्या देखील ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण आपल्याला 3 मार्क्ससाठी एक 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 असं येऊ शकते. त्यानंतर B2साठी द स्पॉट द एरर. सम ऑफ द स्टुडंट माइट बी फॅमिलियर विथ दिस एक्सरसाइज, स्पॉट द एरर. तुम्हाला एरर फाइंड आउट करावी लागेल. हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन 2A. धिस इज ऑल्सो one extract, but it is unseen completely. See, this is unseen extract, right? Read the extract and complete the activities given below. Unseen extract consisting of 275 to 30 words. हा पण 250 ते 300 शब्द आलेला असेल आणि या
पॅसेजचं जे नेचर आहे ते देखील सीन पॅसेजसारखंच राहील. फॉर एक्झाम्पल सी ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स और इंटरप्रिटेशन और ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी हा देखील पॅसेज तुम्हाला 12 मार्क्सला आहे, राईट. त्यामध्ये मात्र त्यांनी 3 मार्क्ससाठी समरी रायटिंग घेतलेली आहे. तर राईट द समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ सुटेबल टायटल विथ हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स और हिंट्स. काही हिंट्स पण तिथं दिलेल्या असेल, त्यानुसार तुम्हाला समरी रायटिंग करावं लागेल. ओके, तुम्हाला 1/3 पॅसेज आपल्याला तो करावा लागतो. हा पण एक्सरसाइज तुम्हाला 10वी-11वीपर्यंत होता. हे समरी रायटिंग तुम्हाला 3 मार्क्सला आहे. त्यानंतर एक नवीन एक्सरसाइज यावर्षी इंट्रोड्यूस झालेला आहे 12वीला, तो म्हणजे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग हा देखील आपल्याला 3 मार्क्ससाठी आलेला आहे. तुमच्या सरांनी तुम्हाला माइंड मॅपिंग वगैरे शिकवलेलं असेल, है ना. माइंड मॅपिंग आपल्याला डेव्हलप करावा लागतो. त्यानंतर पहा इथं सेक्शन सेकंड आहे पोइट्री अँड ॲप्रिसिएशन. तर क्वेश्चन 3A आपल्याला एक कविता आलेली असेल. सो फार ॲज युअर पोइट्री सेक्शन इज कन्सर्न, अगेन I want to tell you that there are 8 poems in which 2 poems are removed out for these examinations. It means you people have 6 lessons and 6 poems only. ओके, आता पोइट्री सेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास 4 म्हणजे 6 कवितापैकी आपल्याला 2 कविता ह्या पेपरला असेलच. एक कविता 10 मार्काला तुम्हाला राहील आणि एक कविता 4 मार्क्सला असेल. दोन्ही तुम्हाला सीन एक्स्ट्रॅक्टच यामध्ये असेल. फॉर एक्झाम्पल या कविता या पोर्शनमध्ये सीन एक्स्ट्रॅक्ट इथं 10 ते 15 लाईन्स म्हटलेल्या, म्हणजे 10 ते 15 ओळीची एक कविता तुम्हाला येईल. त्यामध्ये पहिली कविता आपल्याला 10 मार्क्सची आहे. त्याचे प्रश्न उत्तरं तुम्हाला लिहायचे आहे. प्रश्नाचं स्वरूप तसंच असेल, ग्लोबल अंडरस्टँडिंग, इन्फरन्स, इंटरप्रेटिव्ह ऑर ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, पोएटिक डिव्हाइस. आता ह्या बघा, A4 पोएटिक डिव्हाइस. व्हॉट विल बी आस्क हिअर मीन्स सपोज वन पर्टिक्युलर लाईन ऑफ द पोएम विल बी गिवन अँड यू विल बी आस्क टू फाइंड आउट द नेम ऑफ फिगर ऑफ स्पीच. और तुम्हाला कधी रायमिंग स्कीम विचारू शकेल. तर पोएटिक डिव्हायसेसमध्ये एखादा तुम्हाला एक फिगर ऑफ स्पीचचं नाव देऊ शकते आणि तुम्हाला म्हणेल की फाइंड आउट धिस फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम, गिवन पोएम. अशासारखं पोएटिक डिव्हाइस तुम्हाला तिथं असेल. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. त्यानंतर A5 एक्सरसाइज तुम्हाला आहे क्रिएटिव्हिटी. सी, this is also the new exercise to you. You need to compose a short poem, 2 to 4 lines. 2 ते 4 ओळीची एक लहानशी कविता म्हटल्यापेक्षा 4 ओळी, 2 ओळी, 3 ओळी तुम्हाला कंपोज करायची आहे. तुम्हाला एक सूचना तिथं आलेली असेल, कशाच्या आधारावर लिहायची आहे. काही हिंट्स पण प्रोव्हाइड केलेल्या असू शकतात. अँड पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट ट्राय टू मेंटेन rhyming word in your poem which you will create. आता हे बघा की तुम्हाला त्या 2 मार्कासाठी बोर्ड कवी एक्सपेक्ट नाही करून राहिलेला आहे की तुम्ही कवी बनावं म्हणून, पण तुम्ही कशा प्रकारे तुमची कल्पनाशक्ती चालेल याचा एक एक अनुमान त्या तुमच्या तयार केलेल्या 3 ओळीतून किंवा 4 ओळीतून व्हॅल्यूवरला दिसेल. आणि म्हणून 4 ओळी तुम्हाला लिहून ठेवायच्या आहे. शक्य झाल्यास, if it is possible for you, mention rhyming words. For example, if you have written boy in the first line, write down toy in the second line or third line, joy, my, etc. That would be rhyming words. ओके, अशा प्रकारे तुम्हाला 4 लाईन्स लिहायचे आहेत, ते पण 2 मार्काला आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन्स यामध्ये आलेले आहे. म्हणजे 10 मार्काला तुम्हाला मार्क्ससाठी तुम्हाला पोएट्री रायटिंग हा एक्सरसाइज आहे. त्यानंतर तुम्हाला B नंबरचा एक्सरसाइज आहे तो म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम.
अगेन या भागामध्ये पण तुम्हाला एक कविता दिलेली असेल, ती पण कविता सीन असेल. हे सगळ्यात चांगल्या सर्वप्रथम सांगायचं झाल्यास हा एक म्हणजे दोन्ही तुम्हाला सीन पोएम असेल हे सगळ्यात महत्त्वाचं. पण आपल्याला दोन्ही पॅसेज सीन राहणार नाही, एक सीन असेल, एक अनसीन असेल. इथे पण 10 ते 15 वेळेला एक कविता असेल दिलेली आणि तुम्हाला ते पोएटिक ॲप्रिसिएशन लिहावं लागेल. पण इथे एक नोट आलेली आहे, सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10-15 लाईन्स फ्रॉम अनअदर पोएम नॉट आस्क इन क्वेश्चन 3A. म्हणजे जे तुम्हाला वर कविता दिलेली असेल ते कविता सोडून तुम्हाला दुसरी कविता यामध्ये आलेली असेल. नाउ टॉकिंग अबाउट पोएटिक ॲप्रिसिएशन, रिमेंबर फ्रेंड्स, you people have also this exercise in your 10th class, but remember 10th class exercise has some points. For example, name of the poem, name of the poet, then rhyming scheme, then figure of speech, then central idea, then why you like or dislike this poem, etc. आता या प्रकारे पण तुम्ही लिहू शकता किंवा एक एसे टाईप पण तुम्हाला लिहिता येऊ शकते पोएटिक ॲप्रिसिएशन. जे तुम्हाला सुटेबल वाटेल ते तुम्ही लिहा. अँड दिस इज अ स्कोरिंग एक्सरसाइज अगेन. आय थिंक इट इज फॉर 4 marks and you people expect 4 out of 4 if you write, if your language is good, and if you are written particularly central idea in better fashion, you will get 4 marks out of 4. ओके. त्यानंतर सेक्शन 3 आहे आपल्याला रायटिंग स्किल. आणखी आपण सगळ्यात महत्त्वाच्या एक्सरसाइजेसकडे आलेलो आहे इथं, रायटिंग स्किल. तर या वर्षीसाठी म्हणजे पूर्ण सिलेबसच आपला चेंज झालेला आहे, त्यामुळे रायटिंग स्किल देखील आपले बदललेले आहे. आणि क्वेश्चन 4मध्ये हे रायटिंग स्किल तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला 4 रायटिंग स्किल्स लिहायचे आहे आणि ते आहे 16 मार्क्ससाठी. प्रत्येक एक्सरसाइज हे 4-4 मार्काला इथं आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सी, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. विशेष म्हणजे तुम्हाला इथं ABCD असे 4 सब क्वेश्चन असेल. एमध्ये तुम्हाला 3 रायटिंग स्किल, बीमध्ये 3, सीमध्ये 3 आणि डीमध्ये पण 3 रायटिंग स्किल आलेले आहे. ओके. पहा, एमध्ये आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, देन ऑर स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड ऑर ग्रुप डिस्कशन. आता सांगायचं म्हणजे तुम्ही हे स्टडी केलेले असालच. विशेषतः सायन्स फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहे ते इंग्रजी या विषयाकडे थोडं कमी लक्ष देतात, पण मला त्यांना सांगावंसं वाटतं की यावर्षी तुम्हाला इंग्रजी विषय देखील तितका स्टडी करावा लागणार आहे. कारण त्यामध्ये आपल्याला कम्प्लिटली नॉवेल हा एक जो सेक्शन आहे संपूर्णपणे नवीन आलेला आहे. त्यावर तुम्हाला मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर ते एक्सप्लेन करणारच आहोत. सर्वप्रथम रायटिंग स्किलबद्दल आपण पाहूया. तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस हा पण सोपा एक्सरसाइज आहे, पण मात्र तुम्हाला तयारी याची करावीच लागणार आहे. काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या समजावून घ्याव्या लागणार आहे. देन आफ्टर स्टेटमेंट ऑफ पर्पज, दिस इज ऑल्सो अ गुड एक्सरसाइज गिवन in this new paper pattern, in which you people are expected to take admission in some good university, reputed university, and you need to write SOPs, statement of purpose. त्यामध्ये तुम्हाला you need to write your goals, your inner abilities, why you are different from other student. You need to mention all those things. आणि ॲक्च्युली जेव्हा तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज हे पुस्तकातून वाचलं असेल तर त्यामध्ये एक हिंट्स आलेली आहे की स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन 500 वर्ड्स. 500 वर्ड, येस, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी इम्पॉसिबल टू राईट 500 वर्ड्स हिअर इन द पेपर. तर ॲक्च्युअल जेव्हा आपण कुठल्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेऊ तेव्हा आपण 500 शब्दामध्ये लिहू शकू, पण एक्झामिनेशनमध्ये 500 शब्दामध्ये लिहिणं म्हणजे इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. प्रत्येक एक्सरसाइज हा कमीत कमी 1 ते 1.5 पेजचा असायला हवं, हे लक्षात घ्या. विथ गुड लँग्वेज, नो ग्रॅमॅटिकल मिस्टेक शुड बी देअर, एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टीची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे.
सो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. आणि हा ग्रुप डिस्कशनचा जो एक्सरसाइज आहे हा एक प्रकारे ज्याला आपण डायलॉग रायटिंग म्हणू शकतो त्याचसारखा वाटतं. डायलॉग रायटिंग हे 2 व्यक्तींमधलं कन्व्हर्सेशन लिहित होतो आपण. यामध्ये तुम्ही 3 किंवा 4 व्यक्ती देखील नमूद करू शकता. सो ह्या 3 एक्सरसाइजेसपैकी तुम्हाला जो सोयीचा सोपा वाटेल तो एक्सरसाइज तुम्हाला 1 ते 1.5 पेजमध्ये सॉल्व करायचा आहे. देन बीमध्ये आहे आपल्याला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग और इंटरव्यू रायटिंग, इंटरव्यू क्वेश्चन्स. ओके. So I think report writing and interview questions you people are already familiar with. तर इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन्स तयार करायचे आहे. त्यामध्ये 4 क्वेश्चन्स हे व्हर्बल लिहा, 4 क्वेश्चन्स हे WH लिहा. ओके. आणि एक प्रॉपर बिगिनिंग आणि प्रॉपर एंड देखील इंटरव्ह्यू क्वेश्चन्सला असायला हवा. देन रिपोर्ट रायटिंग, दिस इज ऑल्सो अ टेक्निकल एक्सरसाइज. तुम्हाला सगळे टायटल, हेडलाईन, डेडलाईन हे काय आहे ते पण तुम्हाला लिहायचे आहे व्यवस्थित. ईमेल रायटिंग म्हणजे एक प्रकारचे लेटर रायटिंगच आहे, फक्त स्ट्रक्चर बदललेलं आहे. ते आपल्याला समजून घेणे आहे. आणि अशा प्रकारे ईमेल, रिपोर्ट किंवा इंटरव्ह्यू यापैकी तुम्हाला जे सुटेबल असेल ते सॉल्व करायचं आहे. देन सीमध्ये आहे स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग और एक्सपान्शन ऑफ आयडिया. त्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया या एक्सरसाइजला तुम्ही ऑलरेडी फॅमिलियर असाल, स्पीच रायटिंगला पण असालच, बिकॉज दिस 2 एक्सरसाइजेस वर देअर इन 10th क्लास अँड दिस कॉम्पेअरिंग इज अ न्यू वन. हाऊ टू डू अँकरिंग अँड यू नीड टू मेन्शन द पॉईंट्स ऑल्सो देअर. बट एक लक्षात घ्या, तुम्हाला सफिशियंट एक लेंथ द्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचे, तुमची लँग्वेज चांगली असायला हवी. त्यानंतर आहे डी रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग और अपील रायटिंग. आता जेव्हा आमचं ट्रेनिंग झालेलं होतं त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला फिल्म रिव्ह्यू येईल म्हणून. पण जेव्हा त्यांनी पेपर पॅटर्न दिला त्यामध्ये फक्त आपल्याला रिव्ह्यू आलेला आहे. सो इट मे बी फिल्म रिव्ह्यू और इट मे बी बुक रिव्ह्यू. म्हणून आपल्याला त्याची पण तयारी करायची आहे. ब्लॉग रायटिंग इज देअर, अपील रायटिंग इज देअर. आय थिंक अपील रायटिंग तुम्हाला 10thला असेल. ओके. तर असे ABCD प्रत्येकामध्ये तुम्हाला 3 एक्सरसाइजेस किंवा रायटिंग स्किल्स आलेले आहे. त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे जे तुम्हाला सुटेबल होईल. अशा प्रकारे 16 मार्क्ससाठी आपल्याला रायटिंग स्किल आहे. त्यानंतर सेक्शन 4 आहे लिटररी जॉनरा, दॅट इज नॉवेल, अँड इट विल बी आस्क फॉर 16 मार्क्स. सगळ्यात महत्त्वाचा जो नवीन भाग 12वीच्या सिलेबसला आहे आणि ज्यामुळं विद्यार्थी थोडे कन्फ्यूज आहे आणि थोडी क्युरिओसिटी आहे की हाऊ टू राईट द क्वेश्चन्स अँड आन्सर्स इन दिस पर्टिक्युलर सेक्शन. मेनी स्टुडंट फोन मी अबाउट धिस एक्सरसाइज. तर आपण हा एक्सरसाइज पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे आपल्याला. पहा, आता पहिल्यांदा नॉवेल हा एक्सरसाइजच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. ओके. हा टाईपच नवीन आहे. याच्या अगोदर आपण अशा प्रकारचा मेमरी बेस्ड क्वेश्चन्स कधी स्टडी केलेलं नाही आहे. मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की या भागावर तुम्हाला पॅसेज नसेल, या भागावर आन्सर्स लिहिण्यासाठी तुम्हाला म्हणजे नोट दिलेली आहे आपल्याला खाली, ते आपण पाहूच की मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहे. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची तयारी, या उत्तराची तयारी, म्हणजे या भागाची तयारी, या नॉवेलची तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे आपल्याला घरून करून जायची आहे. आणि जो तुम्हाला गिवन जो क्वेश्चन पेपर असेल किंवा त्यामध्ये जे क्वेश्चन्स आलेले असेल त्यावर तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तर पहा, इथं यामध्ये देखील तुम्हाला ABCD असे 4 क्वेश्चन्स आहे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्सला आहे. आता इथं पहा 5A complete the activities given below as per instructions. Activity on history of English novel 2 मार्क्स आणि पुन्हा ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल 2 मार्क्स. पहा मित्रांनो, काय आहे यामध्ये तुम्हाला जे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल सुरुवातीला जे चॅप्टर आलेले आहे नॉवेलच्या ते तुम्हाला स्टडी करावं लागेल. म्हणजे
2 मार्क्ससाठी तुम्हाला मॅच द कॉलम राहू शकतं आणि 2 मार्क्ससाठी तुम्हाला फिल इन द ब्लँक आहे, फाइंड आउट द करेक्ट आन्सर आहे किंवा कंप्लीट द सेंटेन्स आहे, अशासारखे एक्सरसाइज यामध्ये असू शकतं. बट रिमेंबर, इट विल नॉट बी ॲज इझी ॲज यू पीपल एक्सपेक्टेड, बिकॉज तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलची काही पार्श्वभूमी माहीत असायला हवी. ते तुम्हाला वाचावं लागेल. याच्यात 3 प्रकारचे क्वेश्चन चांगल्या प्रकारे फॉर्म होऊ शकते. नंबर 1, कोणतं नॉवेल कोणं लिहिलेलं आहे? पहा, नेम ऑफ द नॉवेल, नेम ऑफ द नॉवेलिस्ट अँड नेम ऑफ द टाईप. हे तुम्हाला पाहावं लागेल किंवा वाचावं लागेल. जे तुम्हाला जे भाग आलेला आहे त्यामध्ये सगळं मांडलेलं आहे ते. ओके, पुन्हा नेम ऑफ द नॉवेल, नेम ऑफ द नॉवेलिस्ट अँड नेम ऑफ इट्स टाईप. फॉर एक्झाम्पल, ते पिकॅरेस्क नॉवेल आहे, एपिस्टोलरी नॉवेल आहे, रिअलिस्टिक आहे, हिस्टॉरिकल आहे, गोटिक नॉवेल आहे, एक्सेट्रा. किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँक म्हटल्यापेक्षा आपण त्याला कंप्लीट द सेंटेन्स म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, द रॅनक्लिफ इज द पायोनियर ऑफ गोटिक नॉवेल, एक्सेट्रा. अशासारखा क्वेश्चन्स होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉवेल चांगल्या प्रकारे वाचून तुम्हाला जावं लागणार आहे. आणि हा पहिला पेपर असल्यामुळं यावर्षी तुम्हाला सगळे क्वेश्चन्स हे सोपेच असेल असं प्रत्येकाला आम्ही टीचर लोकांना वाटत आहे. तर अशा प्रकारे पहिला जे 4 मार्क्स आहे हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असेल. पण ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी देखील तुम्हाला वाचन करावे लागेल हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल या भागावर, जो तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीला 3-4 पेजेसमध्ये आलेला आहे. आता इथे एक नोट दिलेली आहे पहा. क्वेश्चन, प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन 5A शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4.1. म्हणजे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल या भागावर यावर क्वेश्चन राहील. त्यानंतर बी, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन बिलो. तुम्हाला 50 वर्डमध्ये एक्सपेक्टेड आन्सर लिहायचं आहे आणि हे आन्सर लिहायचं आहे तुम्हाला मेमरी बेस या आधारावर. सी, क्वेश्चन टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर. तुम्हाला एकंदरीत BCD या 3 क्वेश्चनमध्ये 6 सब क्वेश्चन असेल आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2-2 मार्क्सला असेल. म्हणजे साइन 2 12 प्लस वरचे 4 असे तुम्हाला 16 मार्क्सची नॉवेल आहे. तर जसं पहा, त्यामध्ये 1 आणि 2 असे क्वेश्चन असेल प्रत्येक. म्हणजे Aमध्ये 2, Bमध्ये 2, Cमध्ये 2 आणि Dमध्ये 2 आणि प्रत्येक क्वेश्चन हे 2-2 मार्काला असेल. जसं नंबर 1 आहे, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. सेकंड, इलिस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय अँड फाइंड ऑर आयडेंटिफाय. म्हणजे या आधारावर तुम्हाला क्वेश्चन असेल. फॉर एक्झाम्पल, डिस्क्राईब द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल टू सर्व विथ लव. आणि तुम्हाला हे स्वतः घरून चांगली तयारी करून जावं लागेल. हा जो पोर्शन आहे हा विदाऊट स्टडी स्टुडंट सॉल्व करू शकणार नाही. त्यांना चांगल्या प्रकारे वाचून जावं लागेल आणि तुम्ही तयारी करत असालच. ओके, पहा, बीमध्ये झाले असे 2 क्वेश्चन, सीमध्ये पण तेच आहे. आता विशेष म्हणजे पहा, जे बी नंबर इथं क्वेश्चन आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असेल आणि ते क्वेश्चन म्हणजे पहिला नॉवेल असेल. कुठली नॉवेल आहे पहिली आपल्याला? टू सर्व विथ लव. त्यावर 2 क्वेश्चन असेल. एखादं कॅरेक्टर पण येऊ शकतं, जसं ब्रेथवेटचं कॅरेक्टर पण आहे, ब्रेथवेट रायटर पण आहे त्याचा. त्यानंतर सी म्हणजे सेकंड नॉवेल आहे, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. यामध्ये देखील जे कॅरेक्टर आहे पासपार्टू आहे, आवदा आहे किंवा फिलियास फॉग आहे, कुठलं तरी एखादं कॅरेक्टर. पण 6 क्वेश्चनपैकीच तुम्हाला एक कॅरेक्टर विचारलेलं असेल, याची नोंद पण तुम्ही घ्यायला हवी. प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपचा आलेला असेल. मी तुम्हाला ते खाली वाचूनच दाखवतो आहे, पहा.
शेवटली नोट आहे. क्वेश्चन 5B, C, D are purely memory based question. Though varieties options are mentioned in each place, similar format should not be repeated throughout section 5th. पहा यांनी काय म्हटलेलं आहे इथं की व्हेरायटी ऑफ ऑप्शन्स आर मेन्शन्ड अँड अवेलेबल. हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. कधी प्लॉट विचारेल, तर कधी कॅरेक्टर विचारेल, तर कधी लँग्वेज विचारेल, लँग्वेज ऑफ द नॉवेल, तर कधी विशिष्ट एखाद्या भागावर प्रश्न विचारेल. पण इथं म्हणते आहे सिमिलर फॉर्मॅट शुड नॉट बी रिपीटेड थ्रू आउट सेक्शन 5th. सिमिलर फॉर्मॅटमध्ये जसं कॅरेक्टरवर एक प्रश्न जर आला असेल तर पुन्हा कॅरेक्टरवर प्रश्न आपल्याला येणार नाही. ओके, जवळपास 3 नॉवेल मिळून जवळपास 9-10 कॅरेक्टर्स तिन्ही नॉवेल मिळून आपल्याला आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाहावं लागेल. ओके, तर अशा प्रकारे हा एक्सरसाइज नॉवेलचा तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हा आन्सर किती एक्सपेक्ट आहे. जसं यांनी 50 वर्ड्समध्ये आन्सर्स मागितलेला आहे, पण वी कॅनॉट गिव्ह द जस्टिस टू द कॅरेक्टर और वी कॅनॉट गिव्ह द जस्टिस टू द प्लॉट और स्ट्रक्चर इन 50 वर्ड्स. तुम्हाला कमीत कमी म्हणजे मला असं म्हणायचं नाही कमीत कमी, पण जवळपास पाऊण पेज किंवा 1 पेजपर्यंत पण 2 मार्क्ससाठी तुमचा आन्सर जाऊ शकते. बिकॉज वन कॅनॉट एक्सप्लेन द प्लॉट इन 3 or 4 लाईन्स. प्लॉट किंवा स्ट्रक्चर किंवा लँग्वेज जर म्हटलं किंवा एखादा कॅरेक्टर, जस्ट टेक द कॅरेक्टर ऑफ फिलियास फॉग in the second novel. So when we explain and when we write the character Phileas Fogg, it would not be explained in 3 to 4 lines only. At least we have to explain it in 8-9 lines, right? Means 50 words are expected here. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही तयारी करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पेपर पॅटर्न कळलेला असेल, बरोबर आहे. आणि काय करायचं आहे, अजून जर कोणाला समजलं नसेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही काही कॉमेंट करू शकता. आणि अशा प्रकारे सगळ्यांना परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. सगळ्यांना मी बेस्ट लक देतो. आणि जर काही बदल झाला परीक्षेमध्ये, विशेष म्हणजे जर काही बदल झाला, सिलेबस कमी झाला, परीक्षेमध्ये काही बदल झाला, तर मी पुन्हा एखादा व्हिडिओ त्यावर फॉर्म करेल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. किंवा त्याच दिवशी मी एखादा व्हिडिओ बनवेल ज्या दिवशी परीक्षेमध्ये जर काही बदल होत असेल तर. आणि म्हणून चॅनलला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही परीक्षेची तयारी करा. थँक्यू.